नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। तर पाहुयात नगर न्यूज 24 चे आत्ताचे हे बातमीपत्र। मनोज जरांगे यांना उपोषण आणि आंदोलनापासून रोखावे, पवन भिंगारदिवे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। त्या उपोषण आणि आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत असल्याचा आरोप। मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आणि आंदोलनाने जातीय तेढ निर्माण होत असल्याने राज्य सरकारने त्यांच्या उपोषण आणि आंदोलनाची परवानगी नाकारून त्यांना रोखण्याची मागणी भिंगार येथील सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगारदिवे यांनी केली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे। आज मंगळवारी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला। पाहुयात ते काय म्हणाले। जय भीम, जय शिवराय। मी पवन भिंगारदिवे गेल्या अनेक वर्षापासून समाज कार्य करत आहे। समाज कार्य करत असताना सध्या जे महाराष्ट्रामध्ये चालू मराठा आंदोलन, त्यामध्ये जे जरांगे पाटलांची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही भूमिका त्यांची योग्य आहे, याला आमचा कुठल्याही प्रकारे विरोध नाही आहे। परंतु जरांगे पाटलांच्या पहिल्या आंदोलनात व आत्ताच्या आंदोलनात भरपूर बदल झालेला आहे। पहिलं जे आंदोलन होतं त्यांचं ते मराठा आरक्षणासाठी होतं। आता ते मराठा आरक्षणासाठी न करता राजकीय आंदोलनं करत आहे। याचं उदाहरण म्हणजे त्यांनी जे मध्ये आंदोलनं उपोषण केले त्याच्यात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करत जे मराठा समाज आहे त्यांना कुंभीमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली व त्या समितीमध्ये त्यांनी काही मराठा बांधवांना ओबीसीचे प्रमाणपत्र देखील दिले आहेत व आत्ता बी त्यांची वाटप चालू आहे। तसंच ज्यांच्याकडे कुंभी दाखला नाही आहे त्यांना मराठा आरक्षण हे 10% मंजूर झालेलं आहे। परंतु जरांगे पाटलांची जातीवादी भूमिका आहे आणि त्याच्यामुळं जातीमध्ये भांडणं लागण्याचं काम चालू आहे। काल परवा जर आपण पाहिलं तर बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद मोठ्या प्रमाणात चालू आहे। त्याचं उदाहरण म्हणजे मराठा समाज हा वंजाऱ्यांच्या दुकानांनी जात नाही व त्यांच्याकडून कुठली वस्तू घेत नाही, तसंच वंजारी समाज हा मराठा समाजात जात नाही। याच्यामुळं ज्यांना आरक्षण आहे हे जरांगे पाटलांनी त्या मराठा युवकांचे माथे भडकावण्याचं काम केलं आहे व ज्यांना आरक्षण आहे ते मराठा समाज त्यांच्या विरोधात बोलत आहे आणि जरांगे पाटील बी हा जातीवादी आता बोलायला चालू झालेले आहे। मागच्या सभेत ते का म्हणले होते, ज्यांना आरक्षण आहे म्हणजे आरक्षण नसल्यामुळे ज्यांना आरक्षण आहे तशाच्या खालच्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतं। तसंच दुसरा विषय, त्यांनी जी नेत्यांना गावबंदी केली आहे ती अत्यंत चुकीचं आहे। प्रत्येक जसा जरांगे पाटलाला संविधानाने अधिकार दिलेला आहे आंदोलन उपोषण करायचा, तसंच प्रत्येक नेत्याला देखील अधिकार दिलेला आहे की गाव गल्ली त्यांचा मतदारसंघ फिरायचा। तर जरांगे पाटलांनी कुठल्याही नेत्याला कोणत्याही गावात येण्यापासून रोखू नये व मराठा समाजाचे युवकाचे माथे भडकावण्याचं काम करू नये। तसंच जरांगे पाटील हे येत्या 4 तारखेला पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। त्यांचे उपोषण व आंदोलन व सभा ही महाराष्ट्र शासनाने व महाराष्ट्र सरकारने त्वरित थांबवावे, त्यांच्यामुळं समाजामध्ये जातीय दंगल होण्याची मोठी शक्यता आहे। तसंच जर जरांगे पाटील येत्या 4 तारखेला उपोषणास बसले तर त्यांच्या विरुद्ध 5 तारखेला मी पवन भिंगारदिवे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी स्वतः उपोषण करणारे याची नोंद घ्यावी। जय महाराष्ट्र। आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।